नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनांसारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बनावट ॲप तयार करून काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा हॅकरनं गंडा घातल्याचं आता उघडकीस आले। काही दिवसांपूर्वी गलांडवाडी तालुका दौंड येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीला पीएम किसान योजनेसंबंधित एक मेसेज आला। शेतकऱ्यांसाठी हा उपयुक्त असल्यानं त्यांनी तो इतरांना पुढे पाठवून दिला। मात्र हा मेसेज पाहून अनेकांनी तिथे दिलेल्या सूचनांनुसार ॲप डाउनलोड केलं। त्यानंतर अनेकांना हजारो रुपयांचा चुना लागला। काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी हे ॲप ब्लॉक करण्यासाठी रिपोर्ट केल्याचंही समोर आलं। याबाबत मिळालेली अशी माहिती आहे की मोबाईलवरती बनावट ॲप लिंक पाठवली जाते आणि त्यावरनं मोबाईलचा ताबा मिळवला जातो। ही पद्धत गेल्या 6 महिन्यांपासून व्हॉट्सॲप ग्रुपवरती हॅक झालेल्या मोबाईलच्या मदतीनं हॅकर ग्रुपवरती पाठवायला लागलेले आहेत। तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल, तुम्ही ज्या समुदायाशी जोडलेले आहात त्यानुसार ग्रुप तयार केला जातो। मोबाईल धारकांच्या विविध ग्रुपला मेसेज पाठवून हे ॲप मोफत असून माहितीस्तव आहे असा मेसेज केला जातो। पीएम किसान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्यासारख्या ग्रामीण भागातील लोकांना आकर्षित करणाऱ्या योजनांचं नाव त्या ॲपला दिलं जातं। स्वाभाविकच योजनांना बळी पडणारे नागरिक तात्काळ हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करतात आणि आपल्या मोबाईलचा सर्व ताबा हॅकरच्या हातामध्ये देऊन टाकतात। त्यानंतर हॅकर एकतर त्यांना ब्लॅकमेल करतो किंवा मोबाईलच्या फोनपे, गुगल पे त्याचबरोबर नेट बँकिंगच्या वेगवेगळ्या ॲपवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून बँक खातं रिकामं करून टाकतो। काही दिवसांपूर्वीच गलांडवाडीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीला पीएम किसान संबंधित योजनेचा मोठा मेसेज आला आणि त्यांनी इतरांना पाठवून बऱ्याचशा लोकांना हजारो रुपयांचा चुना लागला। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कोणतंही अनधिकृत ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।